हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ येतोय. मध्ये ना अजिबातच काही शूट करायला झालं नाही. बरीचशी जी आहे ते एक्स्ट्राची कामं निघाली होती. त्या नादात आहे ना शूट करणं राहून गेलं. त्यामुळे ना व्हिडिओ काही वेळेवरती आले नाहीत. पण आहे ना आज मी वेळात वेळ काढून आहे ना शूट केलं होतं आणि आता म्हटलं की व्हॉईस ओव्हर करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो माझा पोहोचवावा. सकाळी ॲज युजुअल जे आहे ते आज लवकर उठलेले आहे आणि ना पहिलं काम जे आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर लावायचं. आमच्याकडे ना आता थंडी जरा कमी झालेली आहे, त्याच्यामुळे आता मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल. पण आता आहे ना एक सवय झालेली आहे, म्हणजे एक रुटीन होऊन गेलेले आहे ते. मग म्हटलं की एवढी चांगली सवय आहे तर ती का सोडा ना. त्यामुळे ना आता ते रोजच जे आहे ते मी मॉइश्चरायझर लावून घेते. त्यामुळे ना स्किन पण एक खूप छान हायड्रेट राहते. आणि आज मी सकाळ सकाळीच माझं आवरायला घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की कामांमधून आहे ना स्वतःसाठी आहे ना वेळच मिळत नाही आणि कामं तर अशी असतात ना की ना अगणितच असतात, म्हणजे मोजता पण येत नाहीत एवढी कामं जी आहेत ते आपल्याला पडलेली असतात. त्यामुळे ना त्या सगळ्या कामांमध्ये ना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. त्यामुळे आता मी ठरवले की आपल्यासाठी आहे ना एक्स्ट्राची 5 ते 10 मिनिटे ना सकाळ सकाळी काढलीच पाहिजेत. भले कामांना किती जरी उशीर झाला ना तरी स्वतःसाठी आहे ना तेवढा वेळ देता आलाच पाहिजे. त्यामुळे आज मी सकाळ सकाळी जे आहे ते माझं आवरायला घेतलेलं आहे. बऱ्याच जणांचं असं होत असेल की त्यांना आहे ना सकाळचा वेळ अजिबात मिळत नसेल. त्यांच्याकडे त्यांची टिफिन असतात किंवा ऑफिसचे जे आहे ते लंच बॉक्स बनवायचे असतात. त्याच्यामुळे ना प्रत्येकाला जो आहे तो सकाळचा वेळ देता येईल असं नाही. प्रत्येक घरातलं शेड्यूल वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे ना हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्हाला ना वेळ तुमच्यासाठी कसा काढायचा आणि कसं नाही ते. सकाळी छान असं आवरले आणि लगेचच जे आहे ते देवपूजा पण करून घेतली, कारण सकाळ सकाळी देवपूजा केली ना की घर खूप छान फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. नाहीतर मग देवपूजेनं जर उशिरा केली ना की तो दिवस खूप जास्त कंटाळवाणा वाटतं. त्यामुळे पटकन अशी देवपूजा करून घेतली आणि लगेचच जे आहे ते किचनमध्ये आलेली आहे. माझी अंघोळ होईपर्यंत ना आशूचा आणि आशूच्या बाबांचा नाश्ता झाला होता. मी जे आहे ते फक्त नाश्त्याची राहिली होती. त्यामुळे ना पटकन म्हटलं की आपण पण आपला नाश्ता करून घ्यावा. एका गॅसवर ते ना नाश्ता करायला ठेवलेला आहे. म्हटलं की नाश्ता गरम होतोय तोपर्यंत ना आपल्या ज्या घेवड्याच्या शेंगा असतात त्या आपण निवडून ठेवूयात, कारण जेवणाची ना मी प्रिपरेशन काहीच नाही केलेली, म्हणजे सगळं जे आहे ते आता मला पहिल्यापासून करायचं आहे. जोपर्यंत नाश्ता पण गरम होतोय तोपर्यंत म्हटलं चहा पण एका गॅसवरती ठेवावा आणि शेंगा पण ज्या आहेत त्या निवडून होतील. आणि आज जेवणामध्ये ना मी 2 भाज्या बनवणार आहे, म्हणजे एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी. भोगीच्या दिवशी जी आपण भाजी बनवली होती ना घेवड्याची, ती भाजी जी आहे ते मला आज बनवायची आहे. आणि पातळ भाजीमध्ये ना वाटाण्याच्या शेंगा सोलल्या होत्या मी. म्हटलं की वाटाण्याची मस्तपैकी जी आहे ती आमटी करावी. छानपैकी माझा ना नाश्ता इथे गरम झालेला आहे. पण आहे ना आता म्हटलं की ह्या शेंगा ज्या आहेत त्या छान अशा भिजवून ठेवूयात आणि मस्तपैकी जे आहे ते नाश्ता करूयात. पण परत म्हटलं की जर मी नाश्ता करायला बसले तर त्याच्यात जे आहे ते माझे 5 ते 10 मिनिटं एक्स्ट्राची चालली जातील आणि स्वयंपाकाला पुन्हा जे आहे ते उशीर होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या कामांना जे आहे ते वेळ लागेल आणि मला जे आहे ते आज एक्स्ट्राची 1-2 कामं काढायची आहेत. त्याच्यामुळे नाश्ता करत करतच आता म्हटलं की भाजीची जी काही प्रिपरेशन असेल ती करावी. पण आपण भोगीच्या दिवशी जशी भाजी बनवतो ना, म्हणजे सगळं जे आहे त्याच्यामध्ये वांगी, बटाटे, गाजर, वाटाणे, पावटा हे सगळं घालून जी भाजी बनते ना, ती खरंच खूप जास्त छान आणि टेस्टी लागते. पण तशी भाजी ना पुन्हा कधी बनतच नाही. म्हणजे आज मी जी आहे तशीच भाजी पुन्हा एकदा बनवायचा प्रयत्न करते, पण ना माझ्याकडून तशी जमेल की नाही माहीत नाही. आणि आज मी म्हटले की डायरेक्टच जी आहे ती भाजी कढईमध्ये अशी छान अशी शिजत घालावी तेलामध्ये. पण परत म्हटलं की त्याच्यामध्ये पण जो आहे तो जास्तीचा वेळ चालला जाईल. त्याच्यामुळे ना मी खात-खातच जे आहे ते विचार पण करत चालले की आता ही भाजी शिजवायची तर शिजवायची कशी आहे. पण परत त्याच्यानंतर असा विचार केला की डायरेक्ट कुकरमध्ये जे आहे ते एक शिट्टी काढूयात, जेणेकरून आहे ना भाजी पण जी आहे ती लवकर शिजेल आणि पटकन जी आहे त्याची फोडणीला देता येईल. आता आहे ना खाता-खाता अशी कोण कामं करताय ना, मला हे नक्की कमेंट करून सांगा. मला ना अजिबातच खाता-खाता अशी कामं करायला आवडत नाहीत. पण आहे ना आशूला नेमकं आहे ना बाहेर ते घेऊन गेलेले आहेत आशूचे बाबा, त्याच्यामुळे ना माझ्याकडे वेळ पण खूप जास्त कमी आहे. तो यायच्यात ॲटलीस्ट माझा आहे ना निम्मा तरी स्वयंपाक झाला पाहिजे, जेणेकरून आहे ना त्याच्यानंतर पुढची कामं जी आहेत ती मला त्याला घेऊन सगळी करावी लागणार आहेत, ती सोपी होतील. गॅस मोठा करून कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आणि लगेचच जे आहे ते वाफ पण घालून टाकायची, म्हणजे भाजी जी आहे ते जास्त शिजणार नाही. आशू पण जे आहे ते लगेचच बाहेरून जाऊन आलेला आहे, म्हणजे खाली जे आहे त्याला कोणच खेळायला नव्हतं, त्याच्यामुळे ना तो लगेचच जे आहे ते वरती आलेला आहे. आता म्हटलं की पटकन जे आहे त्याला बघत बघतच ही सगळी कामं करावीत. एका गॅसवरती भाजी फोडणीला देते आणि दुसऱ्या गॅसवरती लगेचच म्हटलं की वाटाण्याची आमटी शिजायला घालूयात. आता ही आहेत ना मल्टीटास्किंग कामं करायची म्हणजे ना खरंच खूप जास्त लोड येतो कामाचा, म्हणजे ना ह्या गॅसवरती लक्ष ठेवू का त्या गॅसवरती लक्ष ठेवू असं काही कळत नाही. आणि बरं भाज्या पण ज्या आहेत त्या वेगवेगळ्या टेस्टला लागल्या पाहिजेत, म्हणजे ना एका भाजीमध्ये लाल तिखट, दुसऱ्या भाजीमध्ये काळं वाटण, हे सगळं जे आहे ते असं माझं चाललेलं आहे. पण म्हटलं की चला पटकन असं दोन्ही गॅसवरती केलं ना की भाज्या पण ज्या त्या लवकर होतील आणि निम्मा स्वयंपाक जे आहे ते आपला उरकला ना की मग काही टेन्शन राहणार नाही.
दोन्ही गॅसवरती जे आहे ते मी भाज्या टाकलेल्या आहेत. म्हणजे एका गॅसवरती जे आहे ते घेवडीची शेंग टाकलेली आणि दुसऱ्या गॅसवरती म्हटलं वाटाण्याची मस्तपैकी आमटी करावी आणि लगेचच जे आहे ते भात पण लावायचा आणि पीठ जे आहे ते भिजवून ठेवायचं. म्हणजे नंतर जेवण करताना ना गरम गरम चपात्या करता येईल असं माझा काहीसा जो आहे तो प्लॅन आहे. आणि आशू बघा बाहेरून जसं खेळून आलं ना तसं फ्रीजकडे जे आहे ते जास्त त्याचं लक्ष आहे. सारखं सारखा फ्रीज उघडायचा आणि त्यातल्या काही ना काहीतरी वस्तू घ्यायच्या आणि खाली ठेवायच्या असं जे आहे ते त्याचं काम सुरू आहे. त्याला जर म्हटलं ना की अजिबात असं काही करू नको तर ऐकायचं नावच घेत नाही. तीच गोष्ट जी आहे ती डबल टिबल करेल पण ना ऐकणार मात्र काहीच नाही. माझं जोपर्यंत किचनमधलं काम होणार नाही ना तोपर्यंत आशू जो आहे तो किचनमध्येच येऊन थांबेल. काही ना काहीतरी खेळेल पण ना माझ्यासोबत जे आहे ते थांबेल किचनमध्ये. असं काहीच ना त्याचं रुटीन असतं. म्हणजे ना सगळं जे आहे ते भांडी खाली घेतो त्याच भांड्यांसोबत खेळतो जोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करत नाही तोपर्यंत. आत्ता पण मी जे आहे ते भांडी घासते म्हणजे माझे जे आहे ते नाश्त्याचे पूर्णपणे भांडे तसे शिल्लक होते. ते म्हटलं की घासूयात आणि लगेच जे आहे ते कुकर लावायचं आणि पीठ जे आहे ते मळून ठेवायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. तोपर्यंत आशूच आहे ना असा काहीसा जो आहे तो खेळ चालू होता आणि म्हटलं की थोडंसं ते पण जे आहे ते रेकॉर्ड करूयात. तसा किचनमध्ये कधी कधी खूप जास्त शांत बसतो त्याचा जो आहे तो खेळत बसतो पण कधी कधी एवढा त्रास देतो म्हणजे किचन ओट्यावरती उभं राहायचं किंवा पिठामध्ये हात घालायचं किंवा काही ना काहीतरी करायचं असं जे आहे त्याचं चालू असतं. पण कधी कधी खेळला म्हणजे एवढा छान खेळतो की मग त्याला बळं म्हणावं लागतं की चल आता बास खेळणी बास म्हणून चल आता आपण जाऊयात असं जे आहे ते त्याचं चालू असतं. म्हणजे तुमची पण जी आहे ते लहान मुलं अशीच असतात का? म्हणजे त्याला एवढी जास्त खेळणी आहे तरी पण त्याला ना त्याच्या खेळण्यांसोबत खेळायचं नसतं. किचनमधल्या अशा काहीशा वस्तू काढतो आणि मग एकावर एक मनोरे रचायचं किंवा मग भाजी करायचं. मग लसूण टाकायचा कढईमध्ये, बटाटे टाकायचे आणि असं काहीचं जे आहे त्याचं खेळणं चालू असतं. आणि आत्ता सकाळचे जे आहे ते 10 वाजलेले आहेत. 10 ते 10:15 जो आहे तो हा टाईम आहे. माझा ना निम्मा स्वयंपाक जो आहे तो मी करून आलेले आहे. म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत. भाताचा कुकर जो आहे तो लावलेला आहे आणि पीठ पण जे आहे ते मी भिजवून आलेली आहे. आता आहे ना हा बेडरूम जो आहे तो माझा पूर्णपणे आवरायचा बाकी आहे. आता म्हटलं की हा बेडरूम जो आहे तो छान असा क्लीन करूयात. म्हणजे पूर्णपणे जो आहे तो ना मला हा डीप क्लीन करायचा आहे. बरीच जे ते धूळ या बेडरूममध्ये येत राहते कारण खिडक्या ज्या आहेत मी उघड्या ठेवते आणि खूप जास्त बारीक बारीक जे आहे ते इकडे धूळ येते त्याच्यामुळे ना असं पायाला खूप जास्त खरखर होते. त्यामुळे म्हटलं की आज हा बेडरूम जो आहे तो छान असं डीप क्लीन करूयात. पण त्याच्या आधी ना हे सगळा पसारा जो आहे तो आवरात. आशूची एवढी खेळणी पडलेली असतात ना कुठे कुठे जे आहे ते त्याची खेळणी अशी काढावी लागतात. म्हणजे खेळणी नसतात पण ना उगाच कुठल्या पण वस्तू ज्या त्या काढून ठेवतो आणि बेडवरती सगळा जो आहे तो पसारा करून ठेवतो. म्हणजे त्याला ना त्याची खेळण्यांशी अजिबातच खायचं नसतं. पण जे काही वेगळ्या अशा गोष्टी सापडतील वही पेन किंवा मग वेगळं काही असं तो असा पसारा करून ठेवतो त्या गोष्टींचा. त्यामुळे आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवराव्या लागतात. आणि आज बऱ्याच दिवसातनं जे आहे ते मी व्हॅक्यूम काढलेले आहे कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की इकडे जे आहे ते कन्स्ट्रक्शनची कामं असतात किंवा शेजारी जो आहे तो मेन रोड आहे त्याच्यामुळे ना खूप जास्त हेवी व्हेकल्स जे आहे ते इकडून जातात. त्यामुळे खूप जास्त धूळ जे आहे ते इकडे येत राहते आणि खिडक्या जर आहेत ना बंद केल्यानंतर खूप जास्त सफोकेशन होतं. त्यामुळे ना थोड्याफार तर येत ना खिडक्या अशा उघड्या ठेवाव्या लागतात 1-2 तास. त्याच्यामुळे ना खूप जास्त धूळ जी आहे ते घरामध्ये येते आणि ही जी धूळ असते ना ती ना पायाला लागली ना काही खूप जास्त खरखर होतं. त्यामुळे ना असं ते नको वाटतं. म्हणजे झाडून पण जे आहे ते ही धूळ निघत नाही. बऱ्याच वेळा झाडून काढली ना तरी ना धूळ अशी आहे ना मनासारखी आहे ना असं वाटतं की साफसफाई केली नाही असं होतं. त्यामुळे यावेळेस म्हटलं की व्हॅक्यूमने जे आहे ते असं साफ करून घेऊयात. मी ही सगळी कामं करायला काढलेली आहेत आणि आशू मध्ये मध्ये करणार नाही असं होणारच नाही. पण आहे ना आशूची आहे ना खूप जास्त क्यूट लुडबुड जी आहे ती मध्ये चाललेली आहे. पण ठीक आहे चला, माझं ना काम सगळं झालेलं आहे. म्हणजे बेड हे ते वगैरे सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे. आता म्हटलं की खाली पण एकदा जे आहे ते व्हॅक्यूम मारून घ्यावा. म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी येणं मला असं वाटतं की व्हॅक्यूमने येणं साफसफाई केलीच पाहिजे. एवढी जास्त जी आहे ते धूळ याच्यामध्ये जमा होते ना आपल्याला दिसत नाही किंवा झाडूने ना तेवढी धूळ जी आहे ते आपल्याला अशी दिसून येत नाही की एवढी धूळ आहे. पण ना आत्ता मी जेव्हा व्हॅक्यूमने क्लीन केलं ना तेव्हा कळालं की किती सारी जी आहे ती धूळ याच्यामध्ये जमा झालेली आहे. तर ना ठीक आहे एक तरी आठवड्यात ना आता व्हॅक्यूम लावणार आहे असं मी ठरवलेलंच आहे. आशूची अंघोळ बाकी आहे. आता म्हटलं की एवढं सगळं छान असं आवरून घेतलेलं आहे. बेड पण जे आहे ते आवरून ठेवलेलं आहे. तर ना त्याला ना अंघोळ घालावी आणि त्याच्यानंतर जे आहे ते चपात्या पटकन कराव्यात आणि आशूला जे आहे ते चारावं. त्याच्यानंतर मग माझी दुपारची जी आहे ते क्लिनिंगची कामं पण बाकी आहेत. आशूला जस्ट मी अंघोळ घालून आणलेली आहे. त्याचं जे आहे ते आता पटकन आवरायचं आणि लगेचच जे आहे ते पुन्हा एकदा किचनमध्ये लागायचं. असं काहीसं जे आहे ते आता माझं रुटीन चालू आहे.
आशूची अंघोळ आणि त्यानंतर ना त्याचं हे आवरणं आहे ना, हे अजिबातच कंटाळवाणं काम नाही आहे. म्हणजे ना हे रोजचंच काम असतं, पण अजिबातच आहे ना या कामामुळे ना कंटाळा येत नाही. उलट आहे ना खूप जास्त फ्रेश वाटतं. म्हणजे ना त्याचं सगळं जे आहे ते असं आवरलं ना आणि त्याच्या चेहऱ्याची अशी ही स्माईल बघितली ना, की खूप छान आणि फ्रेश वाटतं. त्याला पण जे आहे ते आज पोनी घालायची होती. पण ना त्याचे केस कट केले, त्याच्यामुळे त्याच्या केसांची पोनी येत नाही. पण त्याचं असं म्हणणं होतं, की माझी पण जी आहे ती पोनी घाल. त्याच्यामुळे छोटासा क्लचर जे आहे ते त्याच्या डोक्यावरती लावून दिलेलं आहे. पण आहे ना तो किती वेळ ठेवेल आता माहीत नाही. लगेचच जे आहे ते काढून पण टाकेल. पण चला त्याच्या समाधानासाठी का होईना ना त्याच्यावर डोक्यावरती ना छोटासा क्लिप लावला ॲज अ पोनी म्हणून. पटकन किचनमध्ये आले. आता म्हटलं की ह्या पोळ्या ज्या आहेत त्या करून घ्याव्यात. पोळ्या म्हणजे चपात्या ज्या आहेत त्या करून घ्याव्या. आणि बघा सकाळी जर थोडे जास्त लवकर उठायचे कष्ट घेतले ना तर ना सगळी कामं कशी व्यवस्थित होतात. म्हणजे आज मी सकाळी जे आहे ते लवकर उठले होते, त्याच्यामुळे नाश्ता पण जे आहे ते लवकर झाला होता आणि लगेचच जे आहे ते स्वयंपाकाला पण लागले होते. म्हणजे जे आहे ते भाज्या टाकून घेतल्या होत्या आणि कुकर आणि पीठ जे आहे ते भिजून लगेचच जे आहे ते बेडरूमची मी साफसफाई केली. म्हणजे ना माझ्या चपात्या होईपर्यंत ना अख्खा एक बेडरूम जो आहे तो खूप छान प्रकारे क्लीन झालेला आहे. आणि मी ना किचनमध्ये वॉलपेपर लावलेलं आहे आणि त्याचे बरेचसे जे आहेत ते कागद असे मी गॅलरीमध्ये काल टाकून दिले होते आणि गॅलरीची जी आहे ती साफसफाई करायची राहिली होती. आज म्हटलं की ती जी आहे ते गॅलरीची साफसफाई करून घेऊयात. बरेचसे जे आहे ते वॉलपेपरचे कागद असतात ते तसेच टाकून दिले होते. आता ते म्हटलं की एकत्र गोळा करावेत आणि कचरा पण जो आहे तो खाली फेकून यावा आणि आशूला पण जे आहे ते खाली घेऊन जावं, जेणेकरून त्याला पण जे आहे ते छान असं फिरता येईल, थोडा वेळ जे आहे ते खेळता येईल. ही बॅग बघितली का केवढी छान आहे ना आणि खूप जास्त क्यूट पण आहे. मला ही आहे ना हळदी कुंकवामध्ये मिळालेली बॅग आहे. म्हणजे ना आमच्या कॉलनीचं जे आहे ते हळदी कुंकू झालं होतं गेल्या आठवड्यामध्ये आणि आमच्या इकडे ना सामूहिक जे आहे ते हळदी कुंकू असतं. त्यामध्ये ना ही जी आहे ती बॅग मला मिळाली होती आणि कलर पण एवढा छान जो आहे तो मिळालेला आहे ना, म्हणजे पहिल्यांदा असं काहीसं जे आहे ते मला मिळालेलं आहे. म्हणजे ना याआधी मी अशा कधी बॅग वगैरे घेतल्या नाहीत. माझ्याकडे आहेत बॅग पण ना खूप जास्त मोठ्या आहेत. म्हणजे आशूचं जे आहे ते सामान बसता येईल या उद्देशाने जे आहे ते मी अशा मोठ्या बॅग घेतल्या होत्या. पण आहे ना फर्स्ट टाईम जी आहे ती अशी छोटी बॅग जी आहे ती मला रिसीव्ह झालेली आहे. म्हणजे मला मिळालेली आहे हळदी कुंकवामध्ये ॲज अ वान म्हणून. आता आहे ना ही वापरून बघणार आहे मी कशी वाटते आणि कशी नाही ते. आणि दुपारच्या वेळेस आहे ना मला ना चहा ठेवायचा होता, पण ना त्याच्या आधी आहे ना घरातला जो गूळ आहे तो संपला होता आणि आशूच्या बाबांना सांगितलं होतं की गूळ जो आहे तो घेऊन या. पण आहे ना यावेळेस आशूच्या बाबांनी ना असा काहीसा जो आहे तो गूळ आणलेला आहे. म्हणजे नेहमी जे आहे ते सामानामध्ये मी अशी गुळाचे ढेप जे आहे ते भरते, पण त्यांना यावेळेस आशूच्या बाबांना सांगितलं होतं तर त्यांनी ना असा गूळ घेऊन आलेला आहे. आता हा असा का गूळ आहे मला माहीत नाही. म्हणजे हा साईचा गूळ आहे का म्हणजे साखरेपासून बनवलेला गूळ आहे मला माहीत नाही. पण त्यांनी असा हा जो आहे तो गूळ आणलेला आहे. आता म्हटलं की हा गूळ जो आहे तो बारीक चिरून ठेवावा, म्हणजे ना पटकन जे आहे ते वापरता पण येतो आणि दरवेळेस जो आहे तो असा फोडून किंवा चिरून घ्यायला वेळ पण नसतो आणि बराचसा जो आहे तो वेळ जातो चिरण्यामध्ये. त्यामुळे ना आत्ता थोडासा जो आहे तो वेळ आहे, तर म्हटलं की छान असा गूळ जो आहे तो चिरून ठेवावा. आणि ना माझ्याकडे बरेचसे जे आहे ते मनी प्लांट्स आहेत, त्याची मी जी आहे ते कटिंग केलेली आहे आणि एक नवीन कटिंग जी आहे ती मी पुन्हा एकदा नवीन कपामध्ये लावलेली. म्हणजे ना माझ्याकडे जो आहे तो कप पुन्हा एकदा असा तडा गेलेला आहे त्याला. बऱ्याच वर्षांपासूनच जे आहे ते हे कप आहेत आणि त्यांना जो आहे तो तडा गेलेला आहे. आता फेकून देण्यापेक्षा म्हटलं की माझ्याकडे कटिंग पण होती, तर ती कटिंग जी आहे ती या कपामध्ये लावून ठेवावी. आणि गूळ ना खूप जसं जे आहे ते हार्ड आहे, त्याच्यामुळे ना कापायला किंवा चिरायला ना अजिबातच जे आहे ते जमत नाही आहे. बराच जो आहे तो वेळ लागतो आहे. कसाबसा जो आहे तो मी थोडा तरी ना गूळ असा चिरून ठेवला तात्पुरता आणि राहिलेला गूळ जो आहे तो आता म्हटलं की नंतर जे आहे ते चिरून ठेवावा. आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे ना थंडी जराशी कमी झालेली आहे. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला अजिबातच जे आहे ते थंडी वाजत नाही आणि छान असं गार वारा सुटते. म्हटलं की मस्तपैकी चहा घेऊयात आणि गॅलरीत जाऊन बसूयात, चहाचा आहे ना आनंद घेऊयात. आणि आज जेवणामध्ये ना मला सूप बनवायचे. म्हणजे ना जास्त असा काही स्वयंपाक नाही आहे. हा जो लाल भोपळा आहे ना त्याचं मस्तपैकी जे आहे ते सूप बनवावं म्हटलं. छान अशा त्याच्या फोडी करायच्या आणि ना मी याच्यामधनं यावेळेस मी गाजर आणि कांदा पण घालणार आहे. दरवेळेस जे आहे ते फक्त मी लाल भोपळा जे आहे ते टाकते आणि मस्तपैकी जे आहे ते मीठ आणि काळी मिरीचं जे आहे ते सूप बनवते. पण यावेळेस ना जरा वेगळं काहीच करावं म्हटलं आणि आशूला पण जे ना याचं सूप खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळेच ना त्याच्यासाठी ना हे मी सूप बनवते आहे. किचनमध्ये काही करायचं म्हटलं की आशू आहे ना पहिल्यांदा किचनमध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे ना त्याला बघूनच जे आहे ते मला ही सगळी कामं करावी लागतात.
फक्त 3 चपात्या ज्या आहेत त्या मला करायच्या होत्या. तरी पण त्याच्यात ज्या त्या आशूनं किचनमध्ये येऊन त्याचं खेळणं चालूच होतं. म्हणजे हॉलमध्ये जो आहे तो पसारा पडला तो वेगळाच. पण तरी या हॉलमध्ये जाऊन त्याला काही खेळायचं नव्हतं. त्याला जे आहे ते किचनमध्येच खेळायचं होतं आणि खेळायला मला असं वेगळं काही लागत नाही. कांदे, बटाटे, टोमॅटो किंवा मग चमचे, पातेली, वाट्या हेच जे आहे ते त्याचं खेळणं असतं. आणि याच्यासोबतच जो आहे तो मनसोक्त खेळत बसतो. म्हणजे टोमॅटो भरायचे, नंतर मध्ये दुसऱ्या ह्याच्यात ओतायचे, असंच काय त्याचं जे आहे ते काम चालू असतं. पण ठीक आहे, एक मजा पण येते, डोळ्यासमोर असतो त्याच्यामुळे ना काही टेन्शन राहत नाही. आमच्याकडची रात्रीची थंडी गायब झालेली आहे, पण सकाळी थोडंसं जे आहे ते गारं लागते. म्हणजे ना दिवसभर एवढं गरम होते, रात्रीचं पण जे आहे ते गरम होतं आणि सकाळची खूप जास्त थंडी वाजते. त्यामुळे ना क्लायमेट थोडंफार चेंज होते आणि याचा जो आहे त्रास लहान मुलांना होतो आणि मला पण जे आहे ते थोडंसं घसा दुखल्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळे मस्तपैकी जे आहे ते काढा करावा म्हटलं आणि गेले ना 3-4 दिवस जे आहे ते मी कंटिन्यू हा रात्रीचा काढा करते. त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी जो आहे तो मला आराम मिळालेला आहे. अजिबातच जे आहे ते मी दवाखान्यात गेलेली नाही आहे. आणि आशूला पण जे आहे ते हा काढा थोडासा जो आहे तो प्यायला देते मी. त्याच्यामुळे त्याची पण जी आहे ती सर्दी कमी झालेली आहे. खोकला तर पूर्णपणे जो आहे त्याचा क्लिअर झालेला आहे. त्यामुळे ना त्याला पण जे आहे हा थोडा काढा मी प्यायला देते. म्हणजे मी नवीन वर्षात त्यांना ठरवलं होतं की जेवढं कमी वेळा डॉक्टरांकडे जाता येईल ना तेवढं कमी वेळा जे आहे ते जायचं. 1-2 वेळा माझा मध्ये ना कसा दुखला होता, पण ना तो मी या काढ्यावरती जे आहे ते रिकवर केला होता. गेल्या वर्षी ना तुम्हाला माहीत असेल की मी जे आहे ते आजारी पडले होते. घसा जे आहे ते माझा फक्त दुखत होता. त्याच्यानंतर माझ्या ज्या त्या खूप साऱ्या प्लेटलेट्स ज्या त्या कमी झाल्या होत्या फक्त घसादुखीमुळे. त्याच्यामुळे यावेळेस मी ठरवलं होतं की जरी घसा दुखला ना तरी घरगुती उपाय जे आहे ते करायचे आणि त्याच्यावरती जे आहे ते रिकवर व्हायचं. आणि थोडासा जो आहे तो काढा मी आशूला पण प्यायला देते. अगदी जास्त नाही, पण थोडासा जे आहे ते मी त्याला प्यायला देते. त्याच्यामुळे त्याला पण जे आहे ते बरं वाटावं आणि त्याची पण जे आहे ते सर्दी खोकला बऱ्यापैकी कमी झालेले. आशूने या सगळ्या गोष्टी मनापासून करतो. त्याला पण जे आहे ते आवड आहे. म्हणजे ना त्याला म्हटलेलं की हा काढा जो आहे तो तिखट आहे, पण तरी त्याला जो आहे तो प्यायचा असतो. आज 3 ते 4 दिवस झाले ना मी हा कंटिन्यू काढा बनवते आणि तेवढ्या वेळात जो आहे त्याने कंटिन्यू पिलेलं आहे. अजिबात जे आहे ते थोडा पण शिल्लक ठेवलेला नाही आहे. अगदी थोडासा जे आहे ते मी 3-4 चमचे त्याला पण प्यायला देते रोज. तेवढा पण जो आहे तो पिऊन घेतो आणि एक्स्ट्राचा जो आहे तो मला मागत बसतो की अजून हवा आहे म्हणून. पण ना जास्त पिलं तरी ना त्याला ना हीटचा जो आहे तो प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे ना अगदीच कमी प्रमाणात जे ते मी त्याला देते आणि ना तो ना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त आवडीने पण करतो. काढा पिल्यानंतर ना तर मी ठरवलं होतं की ना निवांत जे आहे ते झोपून घ्यायचं. पण ना अचानक ना मला असं वाटलं की नाही, आपल्या थोडीशी जी आहे ती अजून एनर्जी शिल्लक आहे आणि एवढा जो आहे तो हॉल क्लीन करून घेऊया. तसं तर मला ना अजिबातच इच्छा नव्हती हॉल क्लीन करायची, पण ना होतं ना असं की अचानक जे आहे ते अंगात तरतरी येते आणि म्हटलं की चला एवढं जे आहे ते काम राहिलेलं आहे उद्या करण्यापेक्षा आत्ताच जे आहे ते हे कामं करून टाकावीत. थोडासा पण वेळ आहे झोपायला आणि आशू पण जे आहे ते फ्रेश आहे, तो काही लगेचच झोपणार नाही. म्हटलं की पटकन तेवढ्या वेळात हे माझा हॉल जो आहे तो क्लीन करून होईल. बऱ्यापैकी जे आहे ते आज माझी क्लिनिंग झालेली आहे. सकाळी बेडरूम जो आहे तो पूर्णपणे डीप क्लीन केला होता आणि आज हॉल पण जो आहे तो माझा क्लीन करून झालेला आहे. अशी जर रोज थोडी क्लिनिंग केली ना की ना अजिबातच जे आहे ते असं लोड आल्यासारखं होत नाही कामाचा. पण ना तेवढं करणं पण जे आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. बेडरूम जसं डीप क्लीन केलं ना तसंच म्हटलं की हॉल पण जो आहे तो आता क्लीन करून घेऊयात. म्हणजे अजिबातच जे आहे ते ध्यानीमनी नव्हतं की मी हॉल क्लीन करणार आहे म्हणून. अचानक जो आहे तो हा हॉल क्लीन करायला काढलेला आहे आणि आता ना पूर्णपणे मी डीप क्लीन करूनच घेणार आहे. म्हणजे ना माझं उद्याचं जे क्लिनिंगचं एक काम वाचेल या उद्देशाने जे आहे ते आता मी हॉल पण छान असा क्लीन करून घेणार आहे. आणि अशाची बघा केवढी सारी जी आहे ती मस्ती चाललेली आहे का आता मी फक्त हे व्हॅक्यूम क्लीनर लावलेले आहे म्हणून. चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथं संपवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.